ही एवढी अभ्यासू कशी झाली तर त्या अगोदर काल जे मटेरियल आणलं होतं त्यापासून काम करायला सुरुवात केली होती. सध्या मार्गशीर्ष महिना आणि मकर संक्रांत येत आहे, तर त्याचे काही माझ्याकडे ऑर्डर्स आहेत. तेच ऑर्डर करायला घेतल्या होत्या. दुपारी असा वेळ मिळाला की मी ऑर्डर्स कंप्लीट करत असते. तर एका ताईची 4 नथीची आणि असे छोटं चॉकरची माझ्याकडे ऑर्डर होती. सोबत मी त्यांना इयरिंग्स पण फ्री दिले होते. ते कंप्लीट करून घेतले आणि नंतर स्वयंपाक करायला लागले. स्वयंपाक करून घेतला. त्याच्यानंतर त्या ताईबद्दल मला असं सांगायचं आहे की त्यांनी मला 1 महिना अगोदरच ऑर्डर दिली होती, परंतु त्यांनी मला मध्ये विचारले नाही की ताई तुम्ही माझी ऑर्डर का कंप्लीट करली नाही, अजून किती वेळ लागणार आहे काय वगैरे. त्यांनी माझं काम बघितलं होतं तर त्यांचा माझ्यावरती विश्वास होता. तर मला असं वाटतंय की मी या छोट्याशा बिझनेसमधून भले पैसे कमी कमवत असेल, पण मग लोकांचा विश्वास आणि त्यांचं प्रेम नक्कीच कमवलेलं आहे. तर असो, तर त्याच्यानंतर हे तिला मी भरवायला घेतलं आहे. मला वाटतं हे प्रत्येक आईचं खूप मोठा टास्क असतो की मुलांना पोटभर खायला घालणं. तर असं आमचं खेळून वगैरे अभ्यास करत वगैरे असं तिला भरवायचं काम चालू होतं. त्याच्यानंतर घरातली सर्व कामे करून घेतली. सकाळी लादी पुसावे लागते, परत संध्याकाळी परत पुसावे लागते, कारण की या दिवसभर इतका पसारा करून ठेवता की मला परत सगळं आवरावं लागतं. पण काय असू दे, काय आता हेच त्यांचं वय आहे करायचं, त्याच्यामुळे मीही त्यांना खेळून देते. कामं भले नंतर होत राहतील, पण गेलेलं बालपण परत मिळणार नाही, म्हणून मी त्यांना पाहिजे ते करून देते. त्याच्यानंतर घरातली छोटी मोठी कामं जसं कपड्यांचे घडे घालणे वगैरे ते करून घेतलं. त्याच्यानंतर म्हटलं आता परत मुलीचा अभ्यास बाकी होता, तर तो अभ्यास करायला घेतला, कारण की मुलं आपण बसल्याशिवाय अभ्यास करत नाही. तर आता ह्याच्यामध्ये ती मला शिकवते का मी तिला शिकवते हेच मला कळत नाही. एवढा जर मी अभ्यास केला असता तर आता मीही चांगल्या ठिकाणी कामाला असते. तर हे तिचा अभ्यास चालू आहे, तर खूप छान अभ्यास करते. तुम्ही ऐका तिचा व्हिडिओ, एन्जॉय करा. तोपर्यंत भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. औषध